विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या तासिकेमधून आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे, या कादंबरीतील एक महत्त्वपूर्ण जो आशय आहे, जे कथानक आहे, त्या संदर्भातील माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण राजाराम मास्तर आणि दादू यांच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे ती चर्चा अभ्यासलेली आहे. त्या पुढीलच भाग आपण क्रमशः या ठिकाणी पाहणार आहोत. दादूने राजाराम मास्तरांच्या पूर्वी जे शिक्षक या गावामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले होते, त्यांनी गावामध्ये अध्यापनाचं काम करायचं सोडून दादागिरी सुरू केली होती आणि त्याचे परिणाम त्यांना मार खाण्यापर्यंत भोगावे लागलेले होते. या संदर्भातील सर्व हकीकत दादू राजाराम मास्तरांच्या समोर बोलून दाखवतो आहे. राजाराम मास्तर हे सर्व ऐकून घेतात. पुढे राजाराम मास्तरांना देखील तो दादू काय सांगतो या संदर्भातील जो घटनाक्रम आहे तो कादंबरीकाराने पुढील प्रमाणे वर्णन केलेला दिसून येतो. चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हाडक्या तोंडावर पडला होता. आता संध्याकाळची वेळ आहे. खोलीमध्ये प्रकाशाची व्यवस्था म्हणून चिमणी आहे. आतापर्यंत दोघांचा संवाद या ठिकाणी झालेला आहे. दादूने जे काही सांगितलं ते राजाराम मास्तरांनी ऐकून घेतलेलं आहे. आता जेव्हा राजाराम मास्तर त्या दादूकडे पाहतात, चिमणीच्या उजेडामध्ये त्याचा तांबडा चेहरा त्यांना दिसलेला आहे. तर तो कसा दिसला? चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हाडक्या तोंडावर पडला होता. मिश्या पिंजारलेल्या होत्या आणि विडीने काळा पडलेला ओठ त्याने फारोळ्या दाताखाली दाबला होता. मला काय बोलावेही सुचेना. आता त्याने आतापर्यंत एखाद्याला बेदम मार दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यावी, अशा स्वरूपाचा हा गावातील व्यक्ती आहे. त्याला नेमकं काय बोलावं असा प्रश्न राजाराम मास्तरांच्या समोर निर्माण झालेला आहे. म्हणून ते फक्त ऐकून घेतात. तो एकटाच त्या ठिकाणी बोलतो आहे. घडलेला प्रसंग त्याने आतापर्यंत आपल्याला सांगितलेला आहे. काहीतरी बोलावं म्हणून राजाराम मास्तर अभावितपणे ह्या करून मी हसलो. तर त्याने जे काही सांगितलेलं आहे आतापर्यंत, जणू काही आपण फार मोठा पराक्रमच गाजवलेलो होतो त्या शिक्षकांना मारून, आणि आता या राजाराम मास्तरांना देखील आपण सक्त ताकीद द्यावी या भावनेतूनच तो या ठिकाणी आलेला आहे. आणि जेव्हा राजाराम मास्तर थोडंसं हसून त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस तो पुढे काय म्हणतो पहा. अभावितपणे ह्या करून मी हसलो आणि दरवाजाकडे पाहिले. यावेळी कोणीतरी यावे असे मला वाटले, पण बाहेर दाट काळोख होता. तर या संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी यावं असं राजाराम मास्तरांना वाटत होतं. गावचे कारभारी तरी फिरत फिरत या ठिकाणी यावेत, कारण आतापर्यंत आणखीन कोणाची ओळख त्यांना जास्तीची झालेली नव्हती. परंतु कुणीही त्या ठिकाणी आलेलं नाही. त्यावेळं दादूची जी कृती आहे किंवा दादू काय म्हणतो आहे याचं वर्णन इथे केलेलं दिसून येतं. मिशा साफ करून दादू म्हणाला, हसू नकस मास्तरा, ही हसण्यासारखी गोष्ट नाही. आता परत दादूच्या बोलण्यातून एक धमकीवजा संदेशच जणू या ठिकाणी येतो आहे. ग्रामीण बोलीभाषा जी आहे ती बोलीभाषा हुबेहूबपणे या ठिकाणी कादंबरीकाराने वर्णन केलेली आहे. राजाराम मास्तर थोडंसं हसून प्रतिसाद देतात, परंतु उलट दादूच त्यांना धमकीवाजा म्हणते की हसू नकोस मास्तरा. मास्तरा म्हणजे शिक्षकाला राजाराम मास्तरांना म्हणतात की हसण्यासारखी ही काही गोष्ट नाही. तू नवा आला आहेस, तू शाळेमध्ये शिकवण्यासाठी नवा आला आहेस, आमच्या गावात तू नवीनच आहेस, म्हणून तू या पूर्वीच्या शिक्षकांनी ज्या चुका केल्या होत्या त्या चुका तू या ठिकाणी करू नकोस. तू नवा आहेस, तू आपलं नीट काम कर, शिकवण्याचंच काम कर, इतर गोष्टीमध्ये तू पडू नकोस. गावात चवाढप करू नकस. पोरं शाळेत आली तर त्यासनी शिकव, गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस. आणि जणू काही सक्त ताकीदच परत राजाराम मास्तरांना हा दादू त्या ठिकाणी येऊन देतो आहे. दादूची ही जी भाषा आहे ती अरेरावीची आहे, धमकीवजा आहे. जणू काही राजाराम मास्तरांना तो जणू सूचकपणे संदेशच देऊन जातो आहे की या पूर्वीच्या शिक्षकाने जे चुका केलेल्या आहेत
आणि त्या चुकीमुळे त्याला मार खावा लागला होता. त्या मास्तरांनी ज्या काही चुका केल्या होत्या त्या चुका परत तू या ठिकाणी करू नकोस. तू फक्त या ठिकाणी शिकवण्याचं काम कर, आणि तेही शाळेतील मुलांनाच शिकवण्याचं काम कर. गावाला शिकवण्याच्या भानगडीमध्ये तू पडू नकोस. तू फक्त विद्यार्थ्यांना, मुलांना शिकवण्याचं काम कर. गावाला शिकवण्याच्या किंवा गाव सुधारण्याच्या भानगडीमध्ये तू पडू नकोस, अशी सक्त ताकीद हा दादू बालट्या राजाराम मास्तरांना देतो आहे. आणि राजाराम मास्तरांना तो एक प्रकारे धमकीच देतो आहे. म्हणून राजाराम मास्तरांच्या मनासमोर आता परत प्रश्न निर्माण झाले की याला नेमकं आपण कोणत्या भाषेमध्ये उत्तर द्यावं, त्याच्याशी कसा संवाद साधावा. कारण हा काही साधा माणूस नाही हे राजाराम मास्तरांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. यापूर्वीच्या एका शिक्षकांना त्याने मार दिलेला आहे आणि आज आपल्याला देखील तो धमकी देऊन या ठिकाणी जातो आहे. आणि आता नेमकं काय कृती करावी हे राजाराम मास्तरांना या ठिकाणी सुचत नाही. त्याच्या बोलण्याला काय उत्तर द्यावं हा एक मोठा प्रश्न राजाराम मास्तरांच्या मनासमोर उभा राहिलेला आहे. जमिनीवर ठेवलेली चिली छापी चकमक उचलून त्याने गोल अंगिरक्याच्या खिशात घातली. भाला उचलला आणि छाती काढून तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. तर या ठिकाणी त्याच्या संपूर्ण देहबोलीतून, बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून हा एक प्रकारचा जणू काही गुंडच आहे असं या ठिकाणी दिसतो आहे. एकतर त्याने यापूर्वीच्या शिक्षकालाही मारलेलं आहे. राजाराम मास्तरांची काहीही चूक नसताना त्यांना तो या ठिकाणी धमकी देऊन जातो आहे. इतकंच नाही तर जेव्हा तो या ठिकाणी निघून जातो आहे तेव्हा त्याला आपण जी काही कृती केलेली आहे त्या कृतीचा कसलाही पश्चाताप होत नाही. उलट छाती फुगवून तो या ठिकाणी या खोलीमधून बाहेर पडताना दिसून येतो आहे. आपण काही चुकीचं कृती केलेली नाही अशा आविर्भावामध्ये हा दादू बालट्या त्या खोलीतून बाहेर पडतो आहे. आणि राजाराम मास्तरांनी जेव्हा हे सर्व पाहिलेलं आहे तेव्हा त्यांना एक प्रकारची भीतीच इथे वाटलेली आहे. काही वेळ मी गप्प बसून राहिलो. माझ्या कपाळावर घाम आला होता. तर आपण तर या गावामध्ये नवीन आलेलो आहोत आणि असं असताना हा विनाकारण गावातील कोणीतरी एक व्यक्ती येतो आहे, आपल्याला धमकावून जातो आहे. काहीही चूक नसताना अशा प्रसंगाला सामोरे आपणास जाण्याची वेळ आलेली आहे. काय करावं काय हे त्यांना सुचत नाही. एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये दादूच्या वर्तनामुळे भीती वाटलेली आहे. कारण पूर्वीही जेव्हा हा दादू भेटला होता तेव्हाही तो आरेरावीच्या स्वरूपातच वागला होता आणि आता जेव्हा त्यांची दुसरी भेट झालेली आहे तेव्हा देखील तो धमकी देऊन जातो आहे. आणि त्याच्या अशा विचित्र वागण्याने एक प्रकारची राजाराम मास्तरांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. श्वास चोरटा झाला. पटकन उठून दार दडपावे आणि कडी घालावे असे मनात आले, पण ही क्रिया माझ्या हातून घडली नाही. आता राजाराम मास्तरांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. दादू तर खोलीमधून बाहेर निघून गेलेला आहे. बाहेर पूर्णतः काळोख आहे. आपण आता उठावं आणि उठून आपला दरवाजा बंद करून घ्यावा, हातून कडी लावावी असं मनात वाटलेलं आहे. पण माझ्या हातून काही क्रिया या ठिकाणी घडलेली नाही. खोलीतील घोंगड्यावर मी पालथा पडलो आणि ते त्यांच्यासमोर जे घोंगडं उघडे होते त्या घोंगड्यामध्ये त्या ठिकाणी घोंगड्यावर मी पालथा पडलो, म्हणजे स्वस्थ पडून राहिलो. मनामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्या भीतीच्या वातावरणावर आता यावर उपाययोजना काय करावी या विचारचक्रामध्ये राजाराम मास्तर गुंतलेले या ठिकाणी दिसून येतात. काही वेळ गेला आणि उघड्या दारातून कोणी आत आल्यासारखे वाटले. मग खोली तर अशी उघडीच आहे आणि परत दादू तर त्या ठिकाणी निघून गेलेला आहे का परत तो वापस आलेला आहे हे मात्र त्यांना त्या अंधारामध्ये या ठिकाणी दिसलेलं नाही. पण कुणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी दारातून आत आल्यासारखं वाटलेलं आहे हे राजाराम मास्तरांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यांनी पुढे त्यांना कोण आहे असं विचारतात. आणि जो एक नवीन व्यक्ती आलेला आहे त्या नवीन व्यक्तीशी यापूर्वी त्याचीही ओळख नाही. हा दुसरा व्यक्ती कोण आलेला आहे आणि हा कशा स्वरूपाचा आहे हे त्यांना देखील माहिती नाही. परंतु नवीन व्यक्ती आल्यानंतर त्याला आता काय बोलावं, कसं बोलावं हाही प्रश्न राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आलेल्या परिस्थितीशी तोंड देतच आपल्याला दिवस काढावे लागणार आहेत अशी ही मानसिकता राजाराम मास्तरांची झालेली दिसून येतो. एकंदरीत या
घटनाप्रसंगाने राजाराम मास्तरांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.